Students, today we are going to learn language study from 2.2 to fables. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लँग्वेज स्टडी हा भाग पाहायचा आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 37 यामध्ये टेन्सेस दिलेले आहेत. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. Students, you have learned in standard 6 that verbs, action words have different forms to show the time at which the action happens. आपण 6व्या वर्गात बघितलं verbs म्हणजे ॲक्शन वर्ड्स, जे ॲक्शन दाखवतात ते ॲक्शन वर्ड्स, जसं की प्ले, रन, कॅच, गो हे ॲक्शन वर्ड्स आहेत. ॲक्शन वर्ड्स म्हणजे क्रियावाचक शब्द. तर पास्ट टेन्समध्ये त्याचं रूप कसं असते बघा. पास्ट टेन्समध्ये ही लिव्ड इन अ होल म्हणजे तो बिळात राहत असे, एका बिळात राहत असे. तर हेच प्रेझेंट टेन्समध्ये कसं होईल म्हणजे वर्तमान काळात ही लिव्ज इन अ होल, तो एका बिळात राहतो म्हणजे सद्य परिस्थिती. आणि हेच फ्युचर टेन्समध्ये कसं होईल, ही विल लिव्ह इन अ होल म्हणजे तो एका बिळात राहील म्हणजे राहत असे, त्यानंतर राहतो आणि राहील. हे 3 वेगवेगळे रूप आहेत. तर असे क्रियापदाचे काळानुसार रूप बदलतात. यू ऑल्सो नो दॅट द पास्ट टेन्स फॉर्म्स युजली हॅव डी, ई डी और आय ई डी ॲट द एंड. आपण पाहतो बऱ्याच वेळा की पास्ट टेन्स जे रूप बनतात त्याला ई डी किंवा डी प्रत्यय लागतो किंवा आय ई डी प्रत्यय लागतो. जसं की इथे एल आय व्ही ई लिव्ह दिलेलं आहे, त्याचं पास्ट टेन्स एल आय व्ही ई डी म्हणजे इथे डी प्रत्यय लागला. जसं की पी एल ए वाय प्ले असेल तर प्लेला प्लेड असा प्रत्यय लागतो, पी एल ए वाय ई डी. त्यानंतर ड्राय असेल डी आर वाय ड्राय तर ड्राईड डी आर आय ई डी म्हणजे वायचा आय होतो आणि त्याला ई डी प्रत्यय लागतो. तर अशा प्रकारे डी ई डी आणि आय ई डी प्रत्यय लागतात. सम प्रेझेंट टेन्स फॉर्म्स थर्ड पर्सन सिंग्युलर हॅव यस, ई एस और आय ई एस ॲट द एंड. वर्तमान काळातले काही जे क्रियापदाचे रूप आहेत ते थर्ड पर्सनमध्ये तृतीय पुरुषी असतील एकवचनी, त्याला यस, ई एस किंवा आय ई एस असा प्रत्यय लागतो. मग हे रूप कोणते आहेत, ही, शी आणि इट. असे जर कर्ता असेल तर या कर्त्याला यस, कर्त्याच्या समोर येणाऱ्या क्रियापदाला यस, ई एस किंवा आय ई एस प्रत्यय लागतो. प्रेझेंट टेन्स फॉर्म्स यूज्ड विथ आय, वी, यू अँड दे डू नॉट हॅव यस, ई एस और आय ई एस आफ्टर देम. देअर इज नो चेंज इन देम. आय, वी, यू आणि दे असा जर करता असेल तर त्यासमोर जे क्रियापद येते त्याला यस, ई एस किंवा आय ई एस प्रत्यय लागत नाही. जसं की आपण इथे पाहूया की आय प्ले, यू प्ले, इथे यस, ई एस प्रत्यय लागत नाही, परंतु ही प्लेज, शी प्लेज याला यस प्रत्यय लागला. अशा प्रकारे यामध्ये चेंजेस होतात. आणखी काही वाक्य बघूया. आय रन, यू रन, दे रन, वी रन. परंतु जर ही असेल तर ही रन्स, शी रन्स, इट रन्स. म्हणजे अशा प्रकारे जर कर्ता बदलला तर क्रियापदाचं रूपसुद्धा बदलते. हे प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये अशा प्रकारे वाक्याची रचना तयार होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तिसरा टेन्स पाहूया आपण, फ्युचर टेन्स. द फ्युचर टेन्स इज इंडिकेटेड बाय विल अँड शाल. फ्युचर टेन्स ओळखण्याची एक सोपी खूण आहे की ज्यामध्ये विल आणि शाल हे क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद असते, तिथे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ झाला असं आपण म्हणतो. आता यासाठी काही एक्झाम्पल आपण पाहूया. आय शॅल रन, वी शॅल प्ले. त्यानंतर ही, शी, इट असेल तर ही विल कॅच, ही विल eat, he will dance, she will read. अशा प्रकारे वाक्य आपल्याला करता येतील. म्हणजे शाल आणि विलचा उपयोग आपण भविष्यकाळ दर्शवण्यासाठी करतो. तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे.
या तक्त्यामध्ये किंवा टेबलमध्ये तुम्हाला क्रियापदाचे योग्य रूप भरायचे आहेत. यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग व्हर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. आता एक लिस्ट इथे तुमच्यासाठी देतो. लाईक, लव, आन्सर, स्कॅम्पर, वेट, स्निफ, लाफ. आता हे ॲक्शन वर्ड्स आहेत, म्हणजे व्हर्ब्स आहेत, क्रियापद आहेत. तर हे क्रियापद पुढील तक्त्यामध्ये तुम्हाला योग्य रूपात लिहायचे आहेत, त्यांची योग्य रूपं लिहायची आहेत. म्हणजे पास्ट टेन्समध्ये त्याचं कोणतं रूप आहे, प्रेझेंट टेन्समध्ये कोणतं आहे आणि फ्युचर टेन्समध्ये कोणतं आहे. तर अशा प्रकारे आपण या टेबलमध्ये त्यांची योग्य रूपं आता लिहूया. यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग व्हर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ दर्शवण्यासाठी पुढे दिलेल्या लिस्टमधील क्रियापदाचे योग्य रूप आपल्याला पुढे दिलेल्या टेबलमध्ये लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे लाईक. लाईकचा पास्ट टेन्स होतो LIKED, लाईक्ड. नंतर प्रेझेंट टेन्स लाईक किंवा लाईक्स. आता लाईक किंवा लाईक्स का, तर लाईक I, we, you, they असेल तर लाईक, परंतु ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्या ठिकाणी लाईक्स असं प्रेझेंट टेन्समध्ये लागेल. फ्युचर टेन्समध्ये विल लाईक. तसं लव, LOVE, लव, LOVED, लव्ड. प्रेझेंट टेन्समध्ये लव किंवा लव्ज, LOVE किंवा LOVES. आणि फ्युचर टेन्समध्ये विल लव. पुढचा शब्द आहे आन्सर. त्याचा पास्ट टेन्स ANSWERED, आन्सर्ड. प्रेझेंट टेन्स आन्सर किंवा आन्सर्स, यस लागेल त्याला. फ्युचर टेन्समध्ये विल आन्सर. पुढील शब्द आहे स्कॅम्पर. त्याचा पास्ट टेन्स होईल SCAMPERED, स्कॅम्पर्ड. प्रेझेंट टेन्स स्कॅम्पर, SCAMPER, स्कॅम्पर किंवा SCAMPERS, स्कॅम्पर्स. आणि फ्युचर टेन्स होईल विल स्कॅम्पर. पुढचा शब्द आहे वेट. WAIT, वेट. तर वेटेड, पास्ट टेन्स WAITED, वेटेड. प्रेझेंट टेन्स वेट किंवा वेट्स, WAIT, वेट किंवा WAITS, वेट्स. फ्युचर टेन्स विल वेट. नेक्स्ट वर्ड आहे स्निफ. स्निफचा पास्ट टेन्स आहे स्निफ्ड, SNIFFED, स्निफ्ड. प्रेझेंट टेन्स स्निफ किंवा स्निप्स, SNIFF किंवा SNIFFS, स्निप्स. आणि फ्युचर टेन्स विल स्निफ. लाफचा पास्ट टेन्स LAUGHED, लाफ्ड. प्रेझेंट टेन्स LAUGH, लाफ किंवा LAUGHS, लाफ्स. आणि फ्युचर टेन्समध्ये विल लाफ. अशा प्रकारे क्रियापदाचे रूप त्या त्या काळासाठी वापरले जातात. पुढील भाग पाहूया. कॅन यू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्ही खालील टेबल कंप्लीट करू शकता का. नोट दॅट दीज वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म्स. इरेग्युलर म्हणजे त्याला ED प्रत्यय लागत नाही. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नियमानुसार त्याचे पास्ट टेन्स फॉर्म्स होतात. ते कसे होतात या टेबलच्या आधारे आपण समजून घेऊया. तर टेबलमध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. पहिला शब्द आहे पास्ट टेन्समध्ये वेंट. आता वेंटचा प्रेझेंट होईल गो किंवा गोज आणि फ्युचर विल गो. आता प्रेझेंट टेन्सचं तुम्हाला कम आणि कम्स असं तुमच्या पाठ्यपुस्तकातील टेबलमध्ये दिलेलं आहे. त्याचा पास्ट टेन्स तुम्हाला शोधायचा आहे, तो आहे केम, CAME, केम. आणि फ्युचर टेन्स विल कम. त्यानंतर पुढचा शब्द आहे प्रेझेंट टेन्स दिला आहे ईट आणि इट्स. ईट म्हणजे खाणे, खातो. पास्ट टेन्स होईल त्याचा एट, ATE, एट. आणि फ्युचर टेन्स होईल विल ईट. पुढील शब्द आहे गेव. पास्ट टेन्स फॉर्म दिलेला आपल्याला. त्याचा प्रेझेंट टेन्स होईल गिव, GIVE, गिव. आणि फ्युचर टेन्स होईल विल गिव. शेवटचा शब्द आहे फ्ल्यू, FLEW, फ्ल्यू. त्याचा प्रेझेंट टेन्स आहे फ्लाय किंवा फ्लाईज.
बघा इथे FLY आपण प्रेझेंट टेन्ससाठी काय वापरतो, FLY फ्लाय आहे तर त्याला ES लावताना वायचा आय होतो, म्हणजेच FLIES असा प्रत्यय लागतो. फ्लाय फ्लाईज. आणि फ्युचर टेन्समध्ये विल फ्लाय. कीप ॲडिंग मोर व्हर्ब्स टू धिस टेबल ऑफ टेन्सेस. तर क्रियापदाचे वेगवेगळे रूपं तुम्हाला त्या काळानुसार आणखी या टेबलमध्ये भरायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये मोठी लिस्ट बनवायची आहे.